तो जसा फेमस आहे तसाच हा पण पदार्थ फेमस आहे. तर काय ना पदार्थाचं नाव विसरले. आलू होळगी. हाळू होळगी. हा ते वाक्य मला लक्षात ठेवायचं होतं ना, त्यात मी हळू होळगी विसरले. तर ते आम्ही तुम्हाला शिकवत आहे. साहित्य बघा. किसलेलं खोबरं, रवा, मैदा, साखर, वेलचीचं पूड, भिजवलेले खसखस, भिजवलेले बदाम आणि गार्निशिंगसाठी काजू आणि किसमिस. साहित्य आपण बघितलं सगळं आणि गोड पदार्थ आहे मस्तपैकी. पण हे आणि हे प्रमाण काय काय घेऊन भिजवतात? 1 कप मैदा घेतला तर 1 कप रवा घ्यायचा. सम. मीठ आणि थोडंसं चिमटभर मीठ आणि थोडंसं तेल. पण मग ह्याचं काय बनवतोय आपण? ह्याचं कडक अशी पुऱ्या बनवून घ्यायच्या ह्याच्या. ओके. आणि रवा जो आपण घेतलेला आहे तो बारीकच रवा, म्हणजे ते पुऱ्या जरा कडक होईल. हां ओके. तर कारण तुम्ही एरवी आपण जेव्हा वापरतो रवा तर तेव्हा मध्यम रवा वापरतो. तर आता आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि समप्रमाण आहे. मैदा आणि रवा दोन्हीचं समप्रमाण. मीठ घालून. हो. अगदी चिमटभर मीठ. हां जस्ट पिठाला. हो. आणि तेल मोहन म्हणून. हो थोडंसं बस. पाणी मला सांगा किती. हो चालेल चालेल. हे पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं, नाहीतर ते मग पुऱ्या कडक नाही होणार, ते मऊ पडेल. म्हणून ते अगदी कडक मळून घ्यायचं. पण मग ते मळल्यावर आपल्याला थोडंसं ठेवायला पण लागेल. एक 10 मिनिटं 10-15 मिनिटं पुरे. कारण ते भिजायला पाहिजे मैदा आणि रवा चांगलं. मग परत ते मळून घ्यायचं नाही. हां मग पुरी करताना थोडंसं मळून घेऊन अगदी पातळ पुरी करून घ्यायचे, लाटून घ्यायचे आणि कडक तळून घ्यायचे. हे असं कधी पर्टिक्युलरली कुठच्या सणाला वगैरे केलं जातं का काय? हो फेस्टिवल्सला करतात. हां कारण म्हणजे स्वीट म्हणून करतात हे. हां झालंय ना व्यवस्थित. हो हो ठीक आहे. चांगलं घट्ट मिक्स करून एकजीव करूया. हो. आणि मग ते तळून घ्यायचे. तुम्ही म्हणताय तशा कडक कडक अगदी. मैदा घट्ट भिजला आणि त्याची आपण जसं ती म्हणायचं पातळ पुरी लाटून ना. ठीक आहे टाकू. हो. आणि मंद आचेवर असं दाबून दाबून कडक पुरी तळून घ्यायची. ओके. पण मग ते जे करणार आहोत आपण ते फुगू नये म्हणून ते असं दाबून दाबून हे करून घ्यायचं. फुगायला द्यायचीच नाही. अच्छा. हे खाऊन आपण फुगलो तरी चालेल पण त्या पुरीला फुगायला द्यायचं नाही. बरोबर. ओके. सारण पण बनवायचं ना. हो सारण बनवायचं. पण मग तू हे नाही पलटणार नाहीये. पलटून घ्यायचं. अच्छा. पण एका साईडने ते पूर्ण फ्लॅट होईपर्यंत तळून घ्यायचे. बरं ठीक आहे. मग तसे आम्ही तळून घेऊया ना. हो तळून घेऊ. पुरी तयार झाली आणि आता गोड सारण करतोय. गोड सारण गोड दूध, खोबरं, खसखस तुम्ही भिजवून घ्या. हो खसखस भिजवलेलं, बदाम पण भिजवलेले खसखस तुम्ही भरपूर घेताय. हो त्याचं म्हणजे ते थिकनेस येते त्याचा. आणि हे बदामाची पण म्हणजे वाटणातच घ्यायचं. हो वाटणातच घ्यायचं. ते सगळं वाटणार ना. हो हो. बदाम पण भिजवून सालं काढून घेतलेले आहेत. ठीक आहे. सगळे का काय? सगळं घालायचे. 2 मला खायला. बरं. स्किनला चांगले. तर आम्ही आता हे मिक्सरमधनं पेस्ट करणार का काय? हो पेस्ट बारीक अगदी फाईन पेस्ट करून घ्यायचं. अच्छा फाईन पेस्ट विथ थोडंसं पाणी घातलं तर चालतं. बरं हो ठीक आहे. मग तसं करून घेतो. वाटण जे आपण केलं त्या म्हणाले तसं अगदी बारीक करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं. आता ते सगळं एकत्र शिजवायचं. आधी खोबरं का काय? खोबरं आधी. याला प्रमाण असं काही आहे? काय नाही. म्हणजे एक नारळाचं घेतलं की बघा 10-12 बदाम आणि 2 टेबलस्पून खसखस. आणि साखर जवळजवळ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्ती. हो हो. ऍक्च्युली समप्रमाणात घेतली तरी चालेल. चांगलं गोड सगळं घालून. हो घालून.
हे जरा आता ते नारळाचा कच्चा वास जाईपर्यंत जरा हे शिजून घ्यायचं. अच्छा हां. मग त्याच्यात पाणी घालून जरा पातळ करून घ्यायचं. अच्छा, हे आपल्याला पुरीच्या वरती पातळ करून पातळ, घालायचं हो, हो. सारण. हो हो. ओके ओके. मला वाटलं की आपण जसं करणार तसं ते मोदकाचं करतो तसं होणार की काय. नाही नाही नाही. अच्छा. दूध म्हणजे ते लिक्विड कन्सिस्टन्सी ओके. असतं. खीरच झाली. खीर. साखर घालून ना? नाही, साखर शेवटी. साखर शेवटी. हो. म्हणजे थोडं आटायला आटायला पाहिजे थोडं. ओके. साधारणतः उकळी आली की पुरे. एखाद्या दिवाळीच्या एखाद्या दिवसात करायला काहीच हरकत नाही. हो हो ना. हो. आता साखर का पाणी काय हवं? आता पाणी आधी किती अंदाज जरा लिक्विड होईपर्यंत. किती पाणी सांगा. हां. अच्छा, बऱ्यापैकी हो टाकतो. बस. आणि हे साखर वगैरे घालायचं आता. उकळी होते मग घालायचं. साखर पण मला वाटतं सगळीच लागेल का? हो लागेल ना, हो. कारण आपण बऱ्यापैकी मोठा बोल भरून खोबरा घेतलाय. आता घालायचं आपण. ते जर वेलचीचं पूड. फक्त वेलची ना का जायफळ पण? नाही, फक्त वेलची. आणि गार्निशिंगसाठी काजू आणि बेदाणे. पुरी तयार आहे. आणि जे सारण केलं आपण, सारण नाही म्हणता येणार त्याला, टॉपिंग ऍक्च्युली. तर होळगी नाही, हे होळगी, हे आलू. हे होळगी आणि हे आलू. आलू म्हणजे मिल्क. आणि हे होळगी म्हणजे पोळी. पोळी. पोळी एनिथिंग. ओके. तर असं ते पोर करायचं आहे. हो, पोर करायचं. आणि त्याच्यानंतर डिश रेडी होणार आहे. हे गरमागरम त्याच्यावरती घालतो आम्ही. ओके, व्यवस्थित पोर करून झालेलं आहे. आणि आता तुम्हाला साहित्य आणि कृती लिहायला हरकत नाही. आलू होळगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या खोबऱ्याचा किस, बारीक रवा, मैदा, साखर, वेलची पूड, भिजवलेली खसखस, भिजवलेले बदाम, काजू आणि बेदाणे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये समप्रमाणात मैदा आणि रवा घेऊन त्यामध्ये मीठ, मोहन आणि पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावं. तयार पिठाच्या पुऱ्या लाटून त्या खरपूस तळून घ्याव्यात. ओलं खोबरं, भिजवलेली खसखस, बदाम आणि पाणी हे मिश्रण पातळसर वाटून घ्यावं. कढई गरम करून त्यामध्ये वाटलेलं मिश्रण, साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. पुऱ्यांवर तयार सारण घालावं आणि काजू आणि बेदाण्यांनी गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी.